Okay, all of you. Now you can mark your presenting. Okay, all of you have done. Okay, we are going to start with our new topic. And before that, I'm going to tell you marks of your test of previous Tuesday. Varsha madam, sorry to interrupt you. Yes. Yes, I have some instruction to be given. Okay. अभी 9 बजे डॉट आप लोग ज्वाइन हो रहे हो. अभी 2 एंट्रीज दी है मैंने. तो व्हाई इज इट सो? अगर आपको क्लास करना है तो थोड़ा जल्दी आइए, 2-3 मिनट तो पहले आइए. क्लास शुरू होने के बाद ये आपकी जो एंट्री होती है ना, देखिए, दैट इज इंटरप्टिंग. टीचर को इंटरप्ट होता है जब बीच बीच में एंट्री देनी पड़ती है. ठीक है. So hereafter, you have to come minimum 3 to 4 minutes before the class starts. बाकी सब बच्चों के लिए हमारा 5 मिनट्स का ये होता है. अब बड़े लोग हो, उसमें भी बच्चे भी है अपने क्लास में, तो एटलीस्ट वो लोग तो डिसिप्लिन फॉलो करना चाहिए. बड़े लोग तो बिजी होते हैं, बच्चों को 5 मिनट पहले आने में क्या प्रॉब्लम है. ओके. सो फ्रॉम नेक्स्ट क्लास ऑनवर्ड्स, please try to come at least 3 to 4 minutes before the class. Madam, you can continue now. Okay. Okay, see, first of all, we will see your oral marks. Okay, I am going to give you your oral marks. हम सिर्फ ओरल के मार्क्स देखेंगे. पेपर पेपर मैंने आप सबके चेक कर लिए हैं, लेकिन पेपर में अगर आपको डिजिट के हिसाब से मार्क्स दिए गए, जो भी आपने लिखा है, जिस तरह से आपने लिखा है, तो वो मार्क्स बहुत कम हो जाएंगे. एक सेंटेंस में बहुत सारे मिस्टेक्स दिखाई दे रही है, तो उस मुझे खुद से नहीं हो रहा है कि मैं किस प्रकार से आपको मार्क्स दे दूं. इसलिए ये हमारा फर्स्ट टेस्ट था. आपने अच्छे से किया है, बहुत सारे मिस्टेक्स भी हुए हैं, बहुत जनों ने अच्छे से भी किया है, लेकिन नेक्स्ट टाइम से आपको और अच्छे से पढ़ना है और अच्छे से पेपर लिखना है. ओके, दिस टाइम आई वाज ओनली कंफ्यूज हाउ टू गिव यू और मार्क्स. ओके, जिस तरह से सेंटेंस लिखे गए हैं, बहुत सारे मिस्टेक्स है, तो एक सेंटेंस में कितने मार्क्स कट करूं वो भी मुझे समझ में नहीं आया. ओके, तो मैं आपको कुछ पेपर शो करने वाली हूँ. किस तरह से लिखा गया है, किस तरह से आपको लिखना है, वो मैं बताने वाली हूँ. फर्स्ट ऑफ ऑल, आई विल टेल यू योर ओरल मार्क्स. ओके, जो भी स्टूडेंट्स प्रेजेंट है उनके ओरल मार्क्स मैंने काउंट कर लिए हैं. आई विल टेल यू स्टूडेंट्स नेम एंड मार्क्स. ओके, सी, Kanwarraj 5, that mark was out of 5. ओके, 5 मार्क्स का मैंने ओरल लिया था आपका. उसमें से आपको कितने मिलने वाला है, वो आप देख लीजिए अभी. ओके, कंवरराज 5, मौसमी डे 4, सीवी रमन 5, चंदन डे 4, वेंकटेश गुरुजू सॉरी 2, प्रदीप्ता 5, गायत्री नायर 2, स्वरूपा 4.5, रितेश शर्मा 5, दीपक पुरोहित 1, विनय सिन्हा 1, एंजल 4. ओके, ये सारे स्टूडेंट्स प्रेजेंट थे. इनके मार्क्स मैंने अभी बोल दिए हैं. नाउ आई विल शो यू दी पेपर्स में सबके नहीं दिखाने वाली हूँ. कुछ 2-3 पेपर्स मैंने लिए हैं, मोस्ट कॉमनली मिस्टेक्स है, मैं आपको बताने वाली हूँ. ओके, इज माई स्क्रीन विजिबल टू ऑल ऑफ यू? लेट मी नो इन द चैट बॉक्स. आपको मेरी स्क्रीन दिख रही है? ओके. ओके, सी, हियर इज वन पेपर. देखिए,
आय गो टू स्कूल इन द मॉर्निंग. मी सकाळी शाळेत जातो. ये सही है. टुडे इज वेनसडे. आज बुधवार आहे. द फूड इज व्हेरी टेस्टी. जेवण खूप चवदार आहे. मुलगी मराठी शिकत आहे. द गर्ल इज स्टडिंग मराठी. सैनिक खूप. द सोल्जर इज व्हेरी टॉल. सैनिक खूप उंच आहे. ओके. खालील दिलेल्या वाक्यांमध्ये इथे मराठी ट्रांसलेशन करायचं आहे. मैंने आपको कुछ सेंटेंसेस दिए थे जिनका मराठी ट्रांसलेशन आपको करना था. प्लीज गिव मी अ कप ऑफ टी. कृपया मला एक कप चहा द्या. वी आर गोइंग फॉर शॉपिंग. आम्ही खरेदीसाठी जात आहोत. वी सी स्टार्स ॲट नाईट इन द स्काय. आम्ही आकाशात रात्री तारे पाहतो. इंडिया इज माय कंट्री. भारत माझा देश आहे. आय वुड लाईक टू लर्न अँड स्पीक मराठी. मला मराठी शिकायला आणि बोलायला आवडेल. इथे वचन बदलायचं आहे. ओके. पुस्तक पुस्तके. रुपया रुपये. पंखा पंखे. दरवाजा दरवाजे. व्यापारी व्यापारी. देन लिंग जेंडर चेंज करना है. मुलगा मुलगी. बैल गाय. चिमणा चिमनी. पुरुष स्त्री. बोकड़ शेर. ओके. यू कैन सी. सब लोग देख सकते हैं ये पेपर किस तरह से लिखा गया है. इस पेपर को मैं आउट ऑफ मार्क दे सकती हूँ. ओके. देखिए नॉट अ सिंगल मिस्टेक. एक भी मिस्टेक नहीं है. बहुत अच्छी तरह से ये पेपर लिखा गया है. इस तरह से आप सबको आपका पेपर्स लिखना है. ओके. नेक्स्ट वी विल सी. ओके. यहाँ पे भी लिखा गया है. देखिए यहाँ पे इंग्लिश जो मैंने क्वेश्चंस लिखे थे वो मेंशन नहीं किए गए हैं. लेकिन आप देख सकते हो. मी सकाळी लवकर उठते. आज मंगळवार आहे. कृपया जेवण घ्या. माझी मुलगी एक गायिका आहे. माझा भाऊ एक सैनिक आहे. कृपया मला एक कप चहा द्या. आम्ही खरेदीसाठी जात आहोत. आम्ही रात्री आकाशामध्ये. ओके. इथे बघा इथे मिस्टेक आहे एक. आकाशमध्ये. स्काय आकाश म्हणतात त्याला. बरोबर. मग आपण जेव्हा वाक्यात उपयोग करतो तेव्हा आपल्याला बोलायचं आहे आकाशामध्ये. ओके. आकाशामध्ये चांदण्या पाहत. बाकी के सेंटेंसेस राइट है. ओके. तो देख सकते हैं आप इस तरह से. और मैंने आपको 1 से 10 अंकों में भी लिखने बोला था मराठी में. वो भी लिखा गया है. ओके. सी यहाँ पे भी बहुत अच्छी तरह से लिखा गया है. यू कैन सी द पेपर. ओके. तो देखिए जो भी कॉमन मिस्टेक्स हुए हैं. कर तो करते ऐसे जो भी हमने आज तक सीखा है. मैंने आपको वचन और लिंग पढ़ाया है. उसके मेनली मिस्टेक्स हो गए हैं. ओके. जो मैंने लिंग और वचन बदलने बोला है वो तो आपने बहुत अच्छे से किया है. लेकिन जब आप सेंटेंस बना रहे हो उसका वाक्य में उपयोग कर रहे हो प्रयोग कर रहे हो तब बहुत जनों के मिस्टेक्स हो गए हैं. ओके. तो आपका पेपर इस तरह से रहना चाहिए. जो मैंने आपको पेपर शो किए हैं उस तरह से आपके पेपर रहने चाहिए. ओके. ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड. आपको अभी अपना आपने जो भी पेपर लिखा था आपको ये पेपर देख के समझ में आ गया होगा कि मेरा कहाँ पे गलत हो गया है. किस तरह से गलत नहीं होना चाहिए. ओके. आई हैव गॉन थ्रू ऑल द पेपर्स. सारे स्टूडेंट्स के पेपर मैंने देख लिए हैं. चेक कर लिए हैं. लेकिन मैं ही कंफ्यूज हो गई कि आपको मार्क्स किस तरह से दिया जाए. अगर एक मात्रा एक काना नहीं है या फिर गलत है तो वो पूरा सेंटेंस गलत है. क्या करूँ उसको पूरा सेंटेंस को गलत करूँ या नहीं. I was confused in that. Okay, so I didn't give you the marks. So next time whenever I take the test, please आपको बहुत अच्छी तरह से लिखना है. ओके. बहुत अच्छी तरह से प्रिपेयर भी करना है और इसके बाद बहुत अच्छी तरह से पेपर लिखना है. देखिए आपको 2 days बिफोर नोटिस भी दिया गया था. You have to prepare very well. This is our 11th lecture of Marathi language and till now we have learned many new concepts. Okay. आपने मराठी के बहुत अच्छे अच्छे concepts लिखे पढ़े समझे. ओके. बहुत जन अच्छी तरह से बोल सकते हैं. बहुत जन अच्छी तरह से पढ़ सकते हैं लिख सकते हैं. जिनको पढ़ने का प्रॉब्लम था उनको पढ़ना आ गया. लिखने का प्रॉब्लम था वो लिख सकते हैं. जो बोलना चाहते थे मराठी वो भी अच्छी तरह से बोल सकते हैं.
कुछ एक दो शब्दों का आपका प्रोनाउंसिएशन में प्रॉब्लम हो जाता है, वो भी आपका नेक्स्ट कुछ लेक्चर्स में क्लियर हो जाएगा। ओके, जब हम कन्वर्सेशन वगैरह स्टार्ट करेंगे तब आपका वो भी क्लियर हो जाएगा। तो आज हम पहले जो भी अपने लिंग वचन में एनिमल्स देखे थे, ओके, एनिमल्स के बारे में हमने पढ़ा था। मैंने मोस्टली आपको लिंग सिखाते वक्त एनिमल्स ही लिए थे, ओके। तो वो हम व्हॉट आर एनिमल्स, एनिमल्सला मराठीत काय म्हणतात कोणी सांगणार का मला? What we called animals in Marathi? We are going to learn that. Yes, Angel, you can put on your mic and say. प्राणी. Yes, good, very good. Animals ला मराठी मध्ये म्हणतात प्राणी. एनिमल्स को प्राणी कहा जाता है, ओके। तर या प्राण्यांबद्दल आपण आज शिकणार आहोत. You all are ready? See. Okay, so animals are of two types, okay, wild animals and domestic animals, right? Animals are of two types. Wild animals lives in jungle, forest, or and domestic animals lives in with man, okay। हम उन्हें पालते हैं, हम उनका यूज करते हैं, इसलिए हम उन्हें डोमेस्टिक एनिमल्स कहते हैं। तो देखिए हम लर्न करने जा रहे हैं, फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न वाइल्ड एनिमल्स। वाइल्ड एनिमल्स को हमें बोलना है जंगलात राहणारे प्राणी, ओके। सी, I have asked you to take your pen and paper. Whenever I am saying a animal's name, you have to write in English, and after that उसके सामने आपको मराठी में उसको क्या कहते हैं वो भी लिखना है, ओके। लायन, लायनला आपण म्हणायचं सिंह, कसं वाचणार? सिंह। लायनला आपण मराठी मध्ये म्हणायचं आहे सिंह। चलिए लिख के लीजिए सब लोग। Whenever I am saying the name, I am taking the name, you have to say along with me and write in your notebook or on paper, okay। Whenever I am taking the name, you also say after me and write it. सिंह, लायन को हमें बोलना है सिंह, okay। Can anyone tell me if I am telling the sentence lion is a king of jungle, lion is a king of jungle, मराठीमध्ये आपण याला कसं बोलणार? कोणी बोलू शकतं का? कोणी सांगणार का मला? लायन इज अ किंग ऑफ जंगल. कॅन एनीवन टेल मी? प्लीज राइट योर नेम इन द चैट बॉक्स, अदरवाइज रेज योर हैंड. यस कन्वर्राज जी, आप बताइए. सिंह जंगलचा राजा आहे. यस, आपको कहना है सिंह जंगलाचा राजा आहे. ओके ओके. सी, नेक्स्ट इज टाइगर. टाइगरला आपण म्हणायचं वाघ. ओके, टाइगर को हमें कहना है वाघ. हिंदी में हम बाघ कहते हैं, बी ब, बाघ कहते हैं. मराठी में हमें बोलना है वाघ. ओके, टाइगरला आपण म्हणायचं वाघ, वाघ. चला लिहून घ्या सगळ्यांनी. टाइगर, वाघ. Okay, now I will say the sentence, I am afraid of tiger. I am afraid of tiger. Can anyone tell me in Marathi? Yes, Raman ji, आप बताइए. I am afraid of tiger. मी वाघात घाबरतो. मी वाघाला घाबरतो. Good. वाघाला घाबरतो. Yes. Okay, I am afraid of tiger. मी वाघाला घाबरते, घाबरतो. बघा आपण दोन एनिमल्स शिकलो. लायन, सिंह. टाइगर, वाघ. Okay, you noted? नेक्स्ट इज एलिफेंट. एलिफेंट, एलिफेंट का जो ट्रंक होता है ना, उसे क्या बोलते हैं पता है? सोंड. मराठी मध्ये त्याला म्हणायचं सोंड. ओके, एलिफेंट. हत्ती, हाथी कहते हैं हम हिंदी में, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे हत्ती. एलिफेंट, हत्ती. ओके, अगर मैं आपको बोलूंगी एलिफेंट हैज वेरी बिग ट्रंक,
एलिफंट हॅज व्हेरी बिग ट्रंक. ट्रंकला मराठीमध्ये सोंड बोलतात. कोणी सांगणार का मला? ये स्वरूपा जी आप बताइए. Elephant has a very big trunk. स्वरूपा जी. हा हाँ. मॅम. हातीला मोठं सोंड आहे. ओके. हत्तीची सोंड मोठी असते किंवा हत्तीला मोठी सोंड आहे. ओके. ओके मॅम. Yes, you can put off your mic. Okay. Mostly you can say the sentence like हत्तीची सोंड खूप मोठी असते. Okay. Next is rabbit. Rabbit को हमें कहना है ससा. Okay. ससा. काय बोलायचं आहे आपल्याला रॅबिटला? ससा. लिहून घ्यायचं आहे. Whenever I am telling name, I am saying you also have to say after me and write in the notebook. Elephant, हत्ती, rabbit, ससा. ओके. काय बोलायचं आहे आपल्याला रॅबिटला? ससा. Rabbit is a clever animal. Rabbit is a clever animal. Clever म्हणजे हुशार. क्लेवरला मराठीत हुशार म्हणतात. ओके. एनीवन? Rabbit is a clever animal. Yes, anyone? Yes, मौसमी जी आप बताइए. ससा होशियार प्राणी आहे. येस, व्हेरी गुड. हुशार म्हणायचं आहे आपल्याला. ओके. ससा हुशार प्राणी आहे. नेक्स्ट इज अस्वल. बेयर. बेयर को क्या कहना है हमें? अस्वल. बेयरला काय म्हणायचं आहे? अस्वल. ओके. देखिए कैसे लिखा गया है. अ स को आधा कनेक्ट किया है व से और ल. अस्वल, बेयर, अस्वल. देन जिराफ. जिराफ को मराठी में भी जिराफ ही कहा जाता है. ओके. जिराफला मराठी मध्ये सुद्धा जिराफच म्हणतात. ओके. वी आर स्टडिंग ओव्हर हिअर वाइल्ड एनिमल्स. आपण जंगलातल्या प्राण्यांबद्दल शिकत आहोत. बेअर, अस्वल, जिराफ, जिराफ. We can see lot of hairs on bear. We can see lot of hairs on bear's body. Anyone? We can see lot of hairs on bear's body. Is anyone? बेअरला अस्वल म्हटलं जातं. We can see lots of hair on bear's body. कोणी सांगू शकतं का? बॉडीला म्हणायचं आहे शरीर. बॉडीला आपण म्हणतो शरीर. Yes, anyone is interested? Can you tell me the sentence meaning? Yes, कन्वर राजी आप बताइए. आम्ही अस्वलच्या शरीरावर फार केस बघतो. Yes. Okay. Yes, पाहू शकतो. Okay. You have to say like this. आपण. यहाँ पे we. यहाँ पे we का उपयोग आपण करायचा आहे. आपण अस्वलाच्या शरीरावर खूप केस पाहू शकतो. ओके. यू कॅन पुट ऑफ युअर माइक. जिराफ. देन जिराफ. जिराफ has a very long neck. Giraffe has a very long neck. Anyone? Giraffe has a very long neck. Yes, anyone? Yes, Angel, put on your mic and say. मिस जिराफाला खूप मोठं तोंड आहे. नाही बाळा, मान म्हणायचं नेकला. ओके. सी. जिराफाची मान खूप मोठी असते. ओके. अंडरस्टूड? यस मिस. नेक्स्ट इज राइनोसोरस. राइनोसोरस को हमें कहना है गेंडा. काय म्हणायचं राइनोसोरसला? गेंडा. फॉक्स. फॉक्स को हमें कहना है कोल्हा.
फॉक्स को हमें कहना है कोल्हा. Rhinoceros is a big animal. Rhinoceros is a big animal. कोण सांगणार मला? याचं ट्रान्सलेशन कोण सांगणार मला? येस ओम, यू कॅन पुट ऑन युअर माइक अँड से. गेंडा भरपूर मोठा जनावर आहे. प्राणी म्हणायचं बा. ओके, गेंडा खूप मोठा प्राणी आहे. You can also note down the sentences whenever your friends or me are telling sentence. पण जेव्हा जब भी आपके फ्रेंड्स और मैं कुछ सेंटेंस बताती हूँ उस एनिमल के बारे में, आप उसको नोट डाउन कर सकते हैं. अगर आप नोट डाउन करेंगे तो आपको पढ़ते वक्त याद आ जाएगा और आप उसी तरह से और सेंटेंसेस बना सकते हो. ओके, नेक्स्ट इज कोल्हा. कोल्हा, फॉक्स, कोल्हा. ओके, फॉक्सला काय म्हणायचं आपण? कोल्हा. वुल्फ, वुल्फ, लांडगा. वुल्फ, लांडगा. चलिए लिख के लीजिए दो वर्ड्स, फॉक्स, कोल्हा, वुल्फ, लांडगा. ओके, I am going to tell you the sentence. We can find fox and wolf in jungle. We can find fox and wolf in the jungle, or we can see fox and wolf in the jungle. बघा, यामध्ये find and see चा मीनिंग सेम असणार आहे. जर तुम्ही find चं मीनिंग शब्दार्थी घेतलं शोधू, तर असं वाक्य होणार, आपण लांडगा आणि कोल्हा जंगलात शोधू शकतो. हे वाक्य बरोबर नाही वाटत, बरोबर? म्हणून आपण वाक्य घ्यायचं आहे, वी कॅन सी फॉक्स अँड वुल्फ इन द जंगल. ओके, कोण सांगणार मला? वी कॅन सी फॉक्स अँड वुल्फ इन द जंगल. एनीवन? वी कैन सी फॉक्स एंड वुल्फ इन द जंगल. यस स्वरूपा जी, आप बताइए. Yes, Swarupa ji, you can put on your mic and say. येस मॅम. आपण जंगलमध्ये कोल्हा आणि लांडगा पाहू शकतो. व्हेरी गुड. आपण जंगलामध्ये कोल्हा आणि लांडगा पाहू शकतो. ओके, यू कैन ऑल्सो नोट डाउन द सेंटेंस. नेक्स्ट इज हरिण, डियर. देखिए ये कौन सा एनिमल है? डियर है. डियर को हम क्या बोलते हैं मराठी में? हरिण. ह र, रला दूसरी वेलांटी री ण, हरिण. डियर को हमें कहना है हरिण. ओके, डियर. डियर इज अ ब्यूटीफुल एनिमल. डियर इज अ ब्यूटीफुल एनिमल. येस, एनीवन? डियर को हमें कहना है हरिण. डियरला आपण म्हणायचं आहे हरिण. डियर इज अ ब्यूटीफुल एनिमल. येस. ओके, चंद्र रमन जी, क्या आप बताना चाहेंगे? हरिण एक सुंदर प्राणी आहे. वेरी गुड. देखिए बहुत अच्छे से सेंटेंस बताया है. बघा, मैंने सिर्फ बताया था डियर इज अ ब्यूटीफुल एनिमल. मैंने ऐसे बताया था क्या डियर इज अ वन ब्यूटीफुल एनिमल? नहीं. लेकिन उन्होंने कैसे सेंटेंस बताया? हरिण एक सुंदर प्राणी आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऍड करतो सेंटेन्स मध्ये, तेव्हा त्या सेंटेन्सची जर तो शब्द त्या वाक्यात सूट होत असेल तर त्या वाक्याची सुंदरता वाढते. बघा, हरिण एक सुंदर प्राणी आहे, हे वाक्य ऐकायला किती छान वाटतं. हरिण सुंदर प्राणी आहे यापेक्षा हरिण एक सुंदर प्राणी आहे हे वाक्य ऐकायला छान वाटतं की नाही? बघा, खूप छान वाक्य सांगितलेलं आहे. एक शब्द ऍड केला त्यांनी स्वतःचा एक, त्यामुळे वाक्याची सुंदरता वाढलेली आहे. ओके, नेक्स्ट इज लेपर्ड. लेपर्डला काय म्हणतात? बिबट्या. लेपर्ड. You also have to note down
You have to say after me the name of animal and also have to note down in your book. Leopard. Leopard is called as बिबट्या. बिबट्या ब ला पहिली वेलांटी बी, नंतर ब, ट ला जोडून य ला एक काना. बिबट्या. Leopard is बिबट्या. Yesterday I saw a leopard in jungle. Yesterday I saw a leopard in jungle. Anyone? Yesterday I saw a leopard in jungle. Yes, anyone? Yes, Medhya? मॅम काल मी जंगलात एक बिबट्या दिसलो. पाहिला. Okay? Yes, काल मी जंगलात एक बिबट्या पाहिला. Yesterday I saw a leopard in jungle. काल मी जंगलात एक बिबट्या पाहिला. Okay? Then zebra. झेब्राला सुद्धा मराठीमध्ये झेब्राच म्हटलं जातं. ओके, झेब्राला सुद्धा मराठीमध्ये झेब्राच म्हटलं जातं. यू कॅन राईट लेपर्ड, बिबट्या, झेब्रा, झेब्रा. ओके. Then horse. Horse is called as घोडा. हॉर्सला काय म्हणायचं आहे आपण मराठीमध्ये? घोडा. Horse is called as घोडा. Okay. Horse runs very fast. I'm telling you the sentence. Horse run very fast. Yes, anyone? Horse runs very fast. Okay, I will call you and let name and you have to answer. Yes, कन्वर राज्य आप बताइए. घोडा फार तेज धावतो. ओके. घोडा फार तेज किंवा घोडा फार वेगाने धावतो. ओके. आपण साध्या भाषेत घोडा खूप जोरात धावतो असं सुद्धा म्हणू शकता. ओके, यू कॅन टफ युअर माइक. देन कंगारू. कंगारू इज ऑल्सो कॉल्ड एज कंगारू इन मराठी. ओके, कंगारू को हम कहते हैं मराठी में कंगारू. चला लिहा. घोड़ा, हॉर्स. हॉर्स को हमें कहना है मराठी में घोड़ा. हॉर्स, घोड़ा. कंगारू, कांगारू. Okay. We can find kangaroo in Australia. We can find kangaroo in Australia. We can see or we can find kangaroo in Australia. Yes, Om. आम्ही कांगारूला ऑस्ट्रेलियामध्ये बघू शकतो. ओके. आपण किंवा आम्ही कांगारू ऑस्ट्रेलियामध्ये पाहू शकतो, बघू शकतो. ओके. सी क्या क्या सीखा हमने सीखे वाइल्ड एनिमल्स. आपण जंगलात राहणारे प्राणी पाहिले, बरोबर. तर आता प्रत्येकाने मला ते प्राण्यांची नावं मराठीमध्ये वाचून दाखवायची आहे. ऑल ऑफ यू रेडी? आय विल फर्स्ट रीड. ओके. सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ. देखिए आपको इंग्लिश में नेम लेने की जरूरत नहीं क्योंकि पिक्चर आपको शो किया जाएगा. गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, झेब्रा, घोडा, कांगारू. ओके, ऑल ऑफ यू रेडी? Okay, I will take your names and you have to put on your mic. Okay. ओके, चलिए. फर्स्ट कंवर राज्य आप बोलिए. सिंह, वाघ, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ,
गेंडा, कोला, लांडगा, हरिण, बिबट्या, जेब्रा, घोड़ा, कांगारू. Yes, very good. You read it very well. Okay. Next is स्वरूपा जी. स्वरूपा जी, आप माइक ऑन कीजिए, आपको यहाँ से पढ़ना है. घोड़ा, हम्म. कांगारू, जेब्रा, बिबटिया, लेपर्ड, हरिन, डियर, नहीं, लांडगा, आप इंग्लिश में नहीं पढ़ेंगे तो भी चलेगा, सिर्फ आपको हाँ, मराठी में पढ़ना है. ओके. लांडगा, हरिन, गेंडा, कोल्हा, जिराफ, अस्वल, हाथी, ससा, सिंह, वाघ. ओके, वेरी गुड. देखिए, आपका प्रोनाउंसिएशन भी अभी बहुत अच्छा हो रहा है. ओके, ये छोटे छोटे वर्ड्स पढ़ने हैं तो आपको प्रोनाउंसिएशन भी बहुत अच्छी तरह से आ जाएगा. ओके, नेक्स्ट है वेंकटा स्वामी जी. अपना अपना माइक ऑन कीजिए और ये वर्ड्स पढ़िए. यस मैडम. सिंह, वाघ, हाथी, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबटिया, जेब्रा, घोड़ा, कंगारू. ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक. एक पहला वर्ड आपने रीड करना है सिंह. ओके, सिंह बोलायचा है. आपने सिंह कहा, आपको सिंह बोलायचा है. ओके, नेक्स्ट I will see the students list. Okay. ओके, चंदन जी अपना माइक ऑन कीजिए. सिंह, वाघ, हाथी, यस. ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, जेब्रा, बिबट्या. बिबट्या. बिबट्या, जेब्रा, घोड़ा, कंगारू. ओके, गुड. नेक्स्ट इज चंद्र रमन जी. अपना माइक ऑन कीजिए. यस. सिंह, वाघ, ससा, हत्ती, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, झेब्रा, घोड़ा, कांगारू. ओके, वेरी गुड. ओके, नेक्स्ट है दीपक पुरोहित जी. अपना माइक ऑन कीजिए. यस मैम. ओके, यू हैव टू रीड द एनिमल्स नेम्स. सिंह, वाघ, हाथी, ससा, अस्वल, जिराफ, गेंडा, कोल्हा, लांडगा, हरिण, बिबट्या, जेब्रा, घोड़ा, कांगारू. ओके, वेरी गुड. ओके, नाउ वी विल स्टार्ट द डोमेस्टिक एनिमल. हमें अभी डोमेस्टिक एनिमल स्टार्ट करने हैं. जो भी रह गए हैं उनका मैं बाद में लेने वाली हूँ. ओके, डोमेस्टिक एनिमल्स के बारे में भी हमें पढ़ना है. देखिए, इतने सारे स्टूडेंट्स का ये जो इतना सारा कंटेंट पढ़ते हैं वो पूरा सबका पढ़ के लेना पॉसिबल नहीं है. इतना टाइम हमारे पास नहीं रहता है. ओके,
So first half students have read about the wild animals. अर्ध्या स्टुडंट्सनी जंगलातल्या प्राण्यांची नावं वाचली, अर्धे स्टुडंट डोमेस्टिक एनिमल्स वाचणार. ओके. सी. सो व्हॉट आर डोमेस्टिक एनिमल्स? डोमेस्टिक एनिमल्सला काय म्हणायचं आहे? पाळीव प्राणी, मतलब पालतू जनावर होते हैं, जो पालतू जानवर होते हैं, जिन्हें हम पालते हैं, त्यांना म्हणायचं आहे आपण पाळीव प्राणी. ओके. डोमेस्टिक एनिमल्स आर कॉल्ड पाळीव प्राणी. You can note down what domestic animals are called. पाळीव प्राणी. प पला काना पा, ळ ळला दुसरी वेलांटी ळी, व पाळीव. प्र प्र काना प्रा, णी ण णला दुसरी वेलांटी णी, प्राणी, पाळीव प्राणी. ओके. सो फर्स्ट डोमेस्टिक एनिमल है काऊ. काऊला म्हणायचं आपण गाय. ओके. काऊ, गाय. Okay. So our sentence will be cow gives us milk. Cow gives us milk. Okay. Who will tell me the sentence in Marathi? Cow. काऊला आपण म्हणायचं आहे गाय. ग ग ला काना गा, य गाय. ओके. Yes, anyone who will tell me in Marathi? Okay, रमन जी आप बताइए. गाय आम्ही दूध देतो. No, you have to say like गाय आपल्याला दूध देते. ओके. काऊ गिव्स अस. अस को आपल्याला बोलना है. काऊ गिव्स अस मिल्क. गाय आपल्याला दूध देते. ओके. काऊ को कहा जाता है गाय. देन डॉग. ओके. देखिए डॉग. डॉगला म्हणायचं कुत्रा. हिंदी में हम जिसको कुत्ता कहते हैं, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे कुत्रा. डॉग, कुत्रा. डॉग इज अ लॉयल एनिमल. डॉग इज लॉयल एनिमल. लॉयल को मराठी में कहते हैं प्रामाणिक. प्रामाणिक. डॉग इज अ लॉयल एनिमल. कोई बताएगा मुझे? डॉग इज अ लॉयल एनिमल. राइट योर नेम इन द चैट बॉक्स. ओके, चंदन जी बताइए. कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. व्हेरी गुड. कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. Yes, Chandanji's कैप्चरिंग पावर इज वेरी वेल. ओके. ग्रास्पिंग पावर उनका बहुत अच्छा है. देखिए वो बहुत अच्छे से सेंटेंसेस बता रहे हैं. जो सेंटेंस बता रहे हैं वो मीनिंगफुल है और काना मात्रा इनकी गलती बहुत कम हो रही है. नेक्स्ट है कॅट. कॅट इज कॉल्ड एज मांजर. कॅटला आपण म्हणायचं आहे मांजर. ओके. कॅट इज कॉल्ड एज मांजर. कॅट लव्स मिल्क. कॅट लव्स मिल्क. इथे लव्स ला आपण आवडणे म्हणणार आहोत किंवा लाइक्स. ओके. लाइक्स. कॅट लाइक्स मिल्क. कॅट लाइक्स मिल्क. Yes, anyone? Yes, Gayatri ji, you can put on your mic. मांजरला दूध आवडतो. Okay, you have to say like मांजरीला. मांजरीला दूध आवडते. देखिए मिल्क, दूध हमने सीखा था नपुंसक लिंग में आता है तो हम क्या यूज करेंगे? तो, ती, ते यूज करना है. मांजरीला दूध आवडते. ओके. नेक्स्ट देखिए क्या है. बफेलो. बफेलो कहा जाता है भैंस. म को आधा जोड़ा गया है ह से, दो मात्राएं है उस पे और स. मला अर्ध जोडला गेला आहे ह सोबत. त्याच्यावर दोन मात्रा आहेत म्हाई आणि स, म्हैस.
म्हैस म्हटलं जातं बफेलोला. बफेलोला म्हटलं जातं म्हैस. ओके. बफेलो गिव्स अस मिल्क. बफेलो गिव्स अस मिल्क. Anyone? Buffalo gives us milk. Yes, Om. म्हैस आम्हाला दूध देते. You have to say आपल्याला. Last time में मैंने करेक्ट किया था आपको. Us is आपल्याला. या वाक्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे. म्हैस आपल्याला दूध देते. Okay? You can note down the sentence also. म्हैस आपल्याला दूध देते. बैल, ऑक्स. ऑक्स को क्या कहा जाता है? बैल. बैल बोलतो आपण त्याला हिंदीमध्ये. हिंदी में हम उसको बैल बोलते हैं. मराठीमध्ये आपण त्याला म्हणायचं आहे बैल. ओके. बैल. ऑक्स इज बैल. बला दोन मात्रा. बैल. बैल. ओके. नेक्स्ट इज गोट. गोट को कहा जाता है बकरी. बकरी. क रला दूसरी वेलांटी री. बकरी. गोट. बकरी. यू हैव टू नोट डाउन. ओके. क्या देखा हमने? ऑक्स. ऑक्स. बैल. गोट. बकरी. देन कैमल. कैमल को कहा जाता है ऊंट. ऊट कहते हो आप हिंदी में ऊट कहते हो. मराठीमध्ये कसं लिहायचं आहे? वर एक टिंब, एक अनुस्वार आणि ट. प्रोनाउन्स कसं करणार आपण त्याला? उंट. कॅमल. उंट. ओके. देन शिप. शिप. मेंढी. मला एक मात्रा, त्यावर एक अनुस्वार. ढला दुसरी वेलांटी ढी. मेंढी. शिप इज कॉल्ड एज मेंढी. ओके. देखिए क्या पढ़ा हमने? ऑक्स. ऑक्स को हमें कहना है बैल. ओके. ऑक्स को हमें कहना है बैल. ऑक्स हेल्प्स अस इन फार्मिंग. ऑक्स हेल्प्स अस इन फार्मिंग. येस, फार्मिंग म्हणजे शेतीचं काम. फार्मिंग वर्क. शेतीचं काम. फार्मिंग वर्क. शेतीचं काम. ऑक्स हेल्प्स अस इन फार्मिंग वर्क. Is anyone? Can you tell me in Marathi? Ox helps us in farming work. Farming work. शेतीची कामे. शेतीचं काम. शेतीची कामे. Yes, anyone? Please answer my question. Yes, रमन जी बताइए. बैल आपल्या शेतीच्या कामावर मदत करतो. ओके. आपको कहना है बैल आपल्याला शेतीच्या कामात मदत करतो. ओके. Very well tried. Very good. You can put off your mic. Okay. बैल आपल्याला शेतीच्या कामात मदत करतो. नेक्स्ट है गोट. बकरी. उसके बाद आता है कैमल. ऊंट. शीप. मेंढी. देखिए हमने ये जो में पढ़े हैं पाळीव प्राण्यांची नावं आपण आता वाचली, ऐकली, शिकलो. ओके. ती आता मला सगळ्यांनी एक एक करून वाचून दाखवायची आहे. Whoever left last, जिन्होंने रेड किया था उनके जो स्टूडेंट्स बचे हुए हैं रीड करना. लास्ट टाइम आपने जिन्होंने रीड नहीं किया था प्लीज अपना हैंड रेज कीजिए ताकि मुझको समझ में आ जाए. जो भी स्टूडेंट्स रीड करना बच गए हैं ओके प्लीज अपना हैंड रेज कीजिए ताकि मैं यहाँ पे आपको नोटिस कर सकूं. ओके. जिनका पढ़ के हो गया है उन्होंने अपना हैंड रेज करना स्टॉप कीजिए. हैंड लोअर कीजिए.
चलिए लास्ट टाइम जिनका पढ़ के हो गया है, प्लीज लोअर योर हैंड so that I can notice the other ones. Okay. Okay. Angel, put on your mic. Yes, miss. Yes, read. Guy. कुत्रा. मांजर. महिष. महिष बोलना है बेटा. ओके. ओके मिस. बैल. बकरी. ऊंट. ऊंट. मेंढी. Okay, you can put off your mic. Next, I will say the student's name. ओके, निशा जी अपना माइक ऑन कीजिए. गाय. कुत्रा. मांजर. महिष. महिष. बैल. बकरी. ऊंट. 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 मेंढी. मेंढी. ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक. देखिए हिंदी में जैसे पढ़ते हैं वैसे नहीं पढ़ना है. ऊंट नहीं बोलना है, ऊंट. ऊंट बोलायचा है तुम्हें. ओके. नेक्स्ट, प्रदीप्ता जी अपना माइक ऑन कीजिए. ओके, से. गाय, कुत्रा, मांजर, भैंस, बैल, बकरी. बैल नहीं बोलना है, बैल बोलायचा है. बैल. बैल, बकरी, ऊंट, मेंढी. यस, गुड. नेक्स्ट, दीपक पुरोहित जी अपना माइक ऑन कीजिए. यस मैम. यस, गाय. रीड. गाय. कुत्रा. मांजर. भैंस. बैल. बकरी. ऊंट. मेंढी. ओके, गुड. यू कैन पुट ऑफ योर माइक. नेक्स्ट, वेंकटा स्वामी जी अपना माइक ऑन कीजिए. हाँ यस मैडम. गाय. यस. कुत्रा. मांजर. भैंस. बैल. बकरी. ऊंट. 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 यस. मेंढी. ओके, यू कैन पुट ऑफ योर माइक. SO जिनका पढ़ के हो गया है आपका हैंड लोअर कीजिए प्लीज. यस. जिनका पढ़ के हो गया है अपना हैंड रेज करना स्टॉप कीजिए. यस, मेध्या, यू कैन पुट ऑन योर माइक. यस मैम. यस, रीड. गाय. कुत्रा. मांजर. मांजर बेटा, मांजर. ओके. महिष. महिष. बैल. बैल. बकरी. ऊंट. 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 मेंढी. ओके, माइक ऑफ कीजिए. ओम, पुट ऑन योर माइक. यस मैम. यस, रीड. कुत्रा. मांजर. महिष. बैल. बैल. बैल.
बकरी, ऊंट, मंडी, मेंढी. ओके, यस. नाउ मौसमी जी अपना माइक ऑन कीजिए. ओके, यू कैन रीड. गाय, कुत्रा, मांजर, महिष, बैल, बकरी, ऊंट, ऊंट. ढी. Okay, you can put off your mic. Okay, I think all of you have done reading. Okay, I think all of you have done reading. Okay, is anyone left? Please write your name in the chat box. अगर आपका किसी का पढ़ना बाकी है, देखिए आप अगर पढ़ोगे बोलोगे तो ही मुझे पता चलेगा कि प्रोनाउंसिएशन कैसे हो रहा है और अब मैं आपको करेक्ट कर सकती हूँ. ओके, यस गायत्री जी, यू कैन पुट ऑन योर माइक. गाय, कुत्रा, मांजर, म्हैस, म्हैस. म्हैस बैल, बोलायचं आहे. ओके, म्हैस, बैल, बकरी, ऊंट, मेंढी. okay, very good. Okay, all of you have done. Is anyone left? Please, if anyone is left, please write your name in the chat box. अगर कोई पढ़ना बच गया है, किसी का पढ़ना रह गया है तो प्लीज चैट बॉक्स में अपना नाम लिखिए. ओके, नो वन. ओके, सी. तर आज आपण काय पाहिलं, आपण काही वाईल्ड अँड डोमेस्टिक अॅनिमल पाहिले, म्हणजे जंगलात राहणारे आणि पाळीव प्राणी आपण पाहिले. बरोबर, जंगलात राहणारे प्राणी आणि पाळीव प्राणी. तर बघा, या प्राण्यांचा आपण अनेक वचन आणि लिंग शिकलेलो आहोत ऑलरेडी. तर या प्राण्यांचे काही प्राण्यांच्या नावाचे मी अनेक वचन घेतलेले आहेत, ते आपण पाहूया. ओके, सिंह, सिंह. एक सिंह, अनेक सिंह. एक वाघ, अनेक वाघ. आप देख सकते हो ज्यादातर एनिमल्स में जब हम वचन चेंज करते हैं, वन एंड मेनी देख रहे हैं हम. ओके, वन एंड मेनी देख रहे हैं हम. अनेक वचन, एक वचन, अनेक वचन हे पाहतोय आपण. आपण हा टॉपिक अगोदर शिकलेला आहोत, पण मी त्यावेळी सुद्धा अॅनिमल्सची नावं तुम्हाला घेतलेली होती. आज आपण त्या अॅनिमल्सचं एकदम परफेक्ट मिनिंग शिकलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना ते समजलेले सुद्धा आहेत. ओके, तर आता हे नावांचं अनेक वचन करणं तुम्हाला सोपं जाणार आहे, म्हणून मी फक्त एक्झाम्पल म्हणून हे घेतलेलं आहे. बघा, एक सिंह, अनेक सिंह. एक वाघ, अनेक वाघ. एक हत्ती, अनेक हत्ती. एक कोल्हा, अनेक कोल्हे. एक लांडगा, अनेक लांडगे. एक उंट, अनेक उंट. एक ससा, अनेक ससे. एक माकड़, अनेक माकड़े. ओके, देखिए ये एनिमल मैंने डाला नहीं था वहां पे. मंकी, मंकी को माकड़ कहा जाता है. ओके, मंकीला काय म्हणायचं, माकड़. देखिए आपने एनिमल्स के अनेक वचन. सिंह, सिंह. वाघ, वाघ. हत्ती, हत्ती. If you want, you can also note down. कोल्हा, कोल्हे. लांडगा, लांडगे. उंट, उंट. ससा, ससे. माकड़, माकड़े. ओके, सबको समझ में आया जो भी हमने आज एनिमल्स सीखे. ओके, अपन काय काय पाहिलं आज, डोमेस्टिक एनिमल्स एंड वाइल्ड एनिमल्स. वाइल्ड एनिमल्स को क्या कहा जाता है मराठी में, कौन बताएगा मुझे. वाइल्ड एनिमल्सला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, कोण सांगणार मला. अपना नाम लिखिए चैट बॉक्स में, जो भी बताना चाहते हैं. ओके, चंदन जी आप बताइए.
जंगलात प्राणी. जंगलात राहणारे प्राणी. ओके, नेक्स्ट है नो, ये who was she? Yes, angel. Angel we cannot say लांडग्या. Okay, लांडगा, लांडगे only. एक लांडगा अनेक लांडगे. लांडग्या कहाँ कहाँ जाता है पता है बेटा आपको? अगर मैं आपको बता रही हूँ, लांडग्या लांडग्याने मला मारले, यहाँ पे आप लांडग्या बोल सकते हो. वाक्य में वाक्य की रचना के अनुसार आप उसको बदल सकते हो, लेकिन लांडगाचं अनेक वचन लांडगे असतं, लांडग्या नाही होत. ओके, यस. और डोमेस्टिक एनिमल को क्या कहा जाता है, कौन बताएगा मुझे? राइट युअर नेम इन द चॅट बॉक्स. डोमेस्टिक एनिमलला आपण मराठीत काय म्हणतो? यस स्वरूपाजी बताइए. पालिव प्राणी. वेरी गुड. डोमेस्टिक एनिमल को हम कहते हैं पालिव प्राणी. ओके, सो ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड वॉट एवर आई टॉट टुडे. किसी को कोई डाउट है तो आप पूछ सकते हो. एनीवन हैव एनी डाउट? मैम, यस. माकड़ इज पालिव प्राणी. Monkey? No, 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 no. Monkey is not is wild animal only. वो मैंने मेंशन नहीं किया था, लेकिन ये लिंग में उसका सॉरी वचन में मैंने ले लिया वो एक. ओके, देखिए आप अगर ढूंढने जाएंगे तो बहुत सारे एनिमल्स है. मैंने आपको यहाँ पे सारे एनिमल्स नहीं दिखाए हैं. ओके, बहुत सारे एनिमल्स है. यस, यू कैन पुट ऑफ योर माइक. ओके, बहुत सारे एनिमल्स है हमारे वर्ल्ड में, अर्थ पे बहुत सारे एनिमल्स आहेत. खूप खूप प्राणी आहेत आपल्याकडे, पण सगळ्यांची नावं घेणं इथे पॉसिबल नाही, म्हणून मी तुम्हाला काही मेन एनिमल्सची नावं शिकवली. ओके, तर तुमचा होमवर्क आता असणार आहे या वीक साठी. तुम्ही you have to find more names of animals. Okay, you have to find more names of animals that may be wild or domestic. पाळीव प्राणी किंवा जंगलात राहणारे प्राणी, मराठीमध्ये तुम्ही त्या प्राण्यांची लिस्ट बनवायची आहे. ओके, त्याचं इंग्लिश मधलं नाव आणि त्याच्या समोर मराठीमध्ये त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे. that will be your homework. Okay, everyone understood? Okay, if you all have understood and no doubts, then you all can leave the class. Bye bye everyone, good night. We are stopping over here, you can leave the class. Thank you so much for patiently listening and answering all my questions and responding very well. Bye bye everyone. Please everyone leave the class. स्वरूपा जी आप क्लास लेफ्ट कर सकते हो अभी. Yes, Swarupa ji, you can leave the class now.